नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, जगप्रसिद्ध असलेल्या दगडूशेठ गणपतीची सुरुवात ही एका दुःखद घटनेतून झाली होती. पुण्यात एक मिठाईचे व्यापारी होते. त्यांचं नाव श्रीमंत दगडूशेठ हलवाई. 1896 साली पुण्यात प्लेगची साथ आली आणि दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर दोघे पती पत्नी अतिशय दुःखी राहू लागले. यावर त्यांचे आध्यात्मिक गुरु माधवनाथ गुरु यांच्या सांगण्यावरून त्यांनी स्वतःच्या अंगणामध्ये श्री दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करून घेतली आणि स्थापना केली. पुढे जाऊन लोकमान्य टिळकांनी 1893 साली गणेश उत्सव सुरू केला आणि दगडूशेठ हलवाई गणपती या चळवळीचा केंद्रबिंदू ठरला. पुढे जाऊन 1897 मध्ये नाईकांनी गणेशाची दुसरी मूर्ती बनवून घेतली. 1897 मध्ये तरुणांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ही मूर्ती देण्यात आली. यावर 75 वर्षांनी मूर्तीचा हात तुटला. 1968 मध्ये सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यावेळेचे अध्यक्ष दादासाहेब यांनी नवीन मूर्ती करण्याचा संकल्प केला. सध्या दर्शनाला असलेली आणि पाहता क्षणी मन हरून ठेवणारी हीच ती भव्य मूर्ती. 27 ऑगस्ट 1968 रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून वैज्ञानिक पद्धतीनं अभिषेक करण्यात आला. तेव्हापासून हिंदू रीतिरिवाजांचे पालन करत या मूर्तीची पूजा केली जाते. मित्रांनो, हे मंदिर पुण्यातील बुधवार पेठेमध्ये स्थित आहे. आपण या ठिकाणी दर्शनासाठी येणार असल्यास पुणा स्टेशनवरून 11 किलोमीटरचा प्रवास करत आपल्याला दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जावे लागते. तर धन्यवाद मित्रांनो. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, जगप्रसिद्ध असलेल्या दगडूशेठ गणपतीची सुरुवात ही एका दुःखद घटनेतून झाली होती. पुण्यात एक मिठाईचे व्यापारी होते. त्यांचं नाव श्रीमंत दगडूशेठ हलवाई. 1896 साली पुण्यात प्लेगची साथ आली आणि दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर दोघे पती पत्नी अतिशय दुःखी राहू लागले. यावर त्यांचे आध्यात्मिक गुरु माधवनाथ गुरु यांच्या सांगण्यावरून त्यांनी स्वतःच्या अंगणामध्ये श्री दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करून घेतली आणि स्थापना केली. पुढे जाऊन लोकमान्य टिळकांनी 1893 साली गणेश उत्सव सुरू केला आणि दगडूशेठ हलवाई गणपती या चळवळीचा केंद्रबिंदू ठरला. पुढे जाऊन 1897 मध्ये नाईकांनी गणेशाची दुसरी मूर्ती बनवून घेतली. 1897 मध्ये तरुणांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ही मूर्ती देण्यात आली. यावर 75 वर्षांनी मूर्तीचा हात तुटला. 1968 मध्ये सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यावेळेचे अध्यक्ष दादासाहेब यांनी नवीन मूर्ती करण्याचा संकल्प केला. सध्या दर्शनाला असलेली आणि पाहता क्षणी मन हरून ठेवणारी हीच ती भव्य मूर्ती. 27 ऑगस्ट 1968 रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून वैज्ञानिक पद्धतीनं अभिषेक